अत्यंत धक्कादायक बातमी आता कळलेली आहे की राज्य सरकार शक्ती विधेयक मागे घेणार. म्हणजे पुरुषांना सुरक्षित करणं हाच हेतू या मागचा आहे का, असा प्रश्न सरकारला विचारावासा वाटतो. आज जो आपण पुण्याचे जे अत्याचार झाले त्याच्याविषयी गृहमंत्री योगेश कदम असतील, सावकारे असतील, यांनी जे वक्तव्य केले ते इतके धक्कादायक आहेत. एखाद्या स्त्रीवरती जबरदस्ती अत्याचार होणं यासारखी दुर्दैवी दुसरी घटना तिच्या आयुष्यात असूच शकत नाही. आणि अगदी प्रियकराने काय, नवऱ्याने काय जोर जबरदस्ती करणं हे सुद्धा निषेधार्ह असताना असं बेजबाबदार वक्तव्य राज्यमंत्र्याच्या पदावर बसून करणं म्हणजे खरोखरच त्याच्याविषयी आता चीड निर्माण झालेली आहे. त्या बसमध्ये, त्या बंद बसमध्ये त्या मुलीमध्ये आरडाओरडा केला असेलही, तिच्या तोंडात गोळा कोंबला असेल, तिला चाकू दाखवला असेल, चाकूचा दाग दाखवला असेल, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी असं सावध हेरून तिच्यावरती अत्याचार करणं हे होऊ नयेत म्हणून याच्यावरती काही उपाययोजना करणार की नाही मंत्री महोदय? का अशा प्रकारचे तुम्ही धक्कादायक विधानं करणार आहात? याची तुम्हाला शरम वाटली पाहिजे. तुम्ही तर सर्व महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. आणि ज्या व्यक्तीने आजच आता मी बातमी ऐकली की वाशिमला सुद्धा एका ओळखीच्या माणसाने 16 वर्षाच्या शाळकरी मुलीवरती वाशिममधून तिला विश्वासाने घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केलेले या घटना रोज घडतायत आपल्याकडे. आणि तरी सुद्धा आपण काहीही करत नाहीये. पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे. पोलिसांना आता हे सगळं पोलीस दल आहे, हे जर तुम्ही व्हीआयपीच्या आणि मिनिस्टर रोज येणारे त्यांच्या साठी जर बंदोबस्त वळवला तर मग ह्या सर्वसामान्य मुलींना आणि महिलांना संरक्षण कसं मिळणार आहे? तर ह्या गुन्हेगारांवरती आपण दहशत बसवली पाहिजे. यांना पकडल्यानंतर लोकांच्या स्वाधीन करा, नाहीतर चौकामध्ये आणून त्यांना फटके मारा. नुसते कायदे कडक करून होणार नाहीये. या लोकांना कुठेतरी दहशत बसली पाहिजे की असा अपराध केला तर लोक आपल्याला सोडत नाही. म्हणून पोलिसांनी 5 मिनिटं तरी लोकांच्या हवाले केलं पाहिजे. भर चौकामध्ये यांना फटके दिले पाहिजे आणि मग तुमच्या जेलमध्ये चालवा आणि मग फास्ट ट्रॅकवर चालवा. मग ते वर्षानुवर्ष चालू राहते. निदान ह्या लोकांवरती काहीतरी धाक बसेल असं काहीतरी शासनाने करावं, अशी मी शासनाला नम्र विनंती करते.